राज्याभिषेकानंतर मुंबईच्या इंग्रजांकडून तांबं विकत घेतलं होतं. नाणी पाडायला किंवा भांडी करायला वगैरे घेतलं. महाराजांनी इंग्रजांना सांगितलं की आता येथे म्हणजे रायगडावर इतके रोख पैसे नाहीत. तुम्हाला मी हुंडी देतो. तुम्ही ही हुंडी घेऊन गोवळकोंड्याला जा. तिथल्या कुतुबशहाकडून आम्हाला जी खंडणी मिळते त्यातून तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही तेथे असलेल्या आमच्या माणसांकडून मागून घ्या. इंग्रजांचा कुरिअर गोवळकोंड्याला जात नसे म्हणून त्यांनी तो सुरतेला पाठवला. मग सुरतेचा कुरिअर गेला गोवळकोंड्याला. तेथे खरोखर महाराजांचा माणूस होता. तिथल्या महाराजांच्या माणसाने सांगितलं की या हुंडीसाठी पैसे द्यायची परवानगी आमच्याकडे नाही. ज्यांच्याकडे आहे ते प्रल्हाद निरोजी गेलेत रायगडावर. आता तुम्ही एकतर रायगडावर तरी जा, नाहीतर ते येईपर्यंत थांबा इथेच. तो कुरिअर सुरतेला माघारी आला आणि तिथल्या इंग्रजांनी त्याच्या रिपोर्टवर शेरेबाजी केली आणि ते कागदपत्र मुंबईला पाठवले. ते कागद माघारी आल्यावर इंग्रजांना कळून चुकले होते की आता महाराज आपल्याला भारतभ्रमण करवणार. त्यामुळे इंग्रजांनी ठरवलं की आता रायगडावरच जायचं. म्हणून त्यांनी त्यांच्या दुभाषा असलेल्या नारायण शेणवी याला रायगडावर पाठवलं. नारायण शेणवी जेव्हा रायगड वाडीला आला तेव्हा त्याला कळलं की महाराज गडावर नाहीत. म्हणून चौकशी केल्यावर त्याला कळलं की महाराज कधी येतील हे काय नक्की कुणालाच माहीत नाही. म्हणून त्याने गडावर स्वराज्याचे पंतप्रधान असलेल्या मोरोपंत पिंगळे यांना भेटायचं ठरवलं. मोरोपंतांनी त्याला चांगलं महिनाभर खालीच थांबून ठेवलं. खूप काम आहे अशी सबब दिली त्याला. मग एका महिन्याने त्याला रायगडावर बोलावलं. मग या नारायण शेणव्याने सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाला की मला प्रल्हाद निराजींना भेटायचं. म्हणून मोरोपंत म्हणाले, बरोबर आहे तुमचं. निराजी एका बैठकीसाठी इथे आले होते, पण आता ते परत गेलेत. शेणवी म्हणाला, आम्ही पुन्हा पुन्हा गोवळकोंड्याला जाणार नाही. तुम्ही मला इथेच पैसे द्या आणि मोकळं करा. मोरोपंत म्हणाले, अहो रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला सांगितलं ना. शेवटी थोड्या वादानंतर मोरोपंत म्हणाले की आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध ठेवायचे आहे. म्हणून स्वराज्याचा पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला एक उपाय सुचवतो. अलिबागला आमचे जे कोठार आहे तेथे इथली प्रजा जो आम्हाला कर स्वरूपात नारळ, सुपारी, भात वगैरे देते. तुम्हाला हव्या असलेल्या पैशाइतकी ती पोती तुम्ही इथून उचला. आता या शेणव्याला असं स्वीकारण्याचा अधिकार नाही. मोरोपंत म्हणाले, सावकाश मुंबईला जा आणि तुमच्या वरिष्ठांना विचारून या. तो परत मुंबईला आला. त्याला बघताच तिथल्या अधिकाऱ्याला खात्री झाली की याच्या हाती काहीही लागले नाही. शेणवी त्या अधिकाऱ्याला म्हणाला की अहो महाराज नाहीचे तिथे आणि पिंगळे म्हणतोय की भात, सुपारी वगैरे घेऊन जा. त्यावर तो इंग्रज अधिकारी म्हणाला, अरे हे देतो देतो म्हणतील आणि एकेवेळी जनतेला सांगतील.
ऐनवेळी जनतेला सांगतील की अलिबागला तुम्ही पोती टाकू नका म्हणून. तू एक काम कर आता. महाराज रायगडावर पोचलेत असं कळलंय तर तू तेथे जा आणि फक्त महाराजांना भेट. तुझ्यासोबत इंग्रज अधिकारीही घेऊन जा. असं तो म्हणाला तर शेनवे आणि फ्रान्सिस मोलिव्हेरर नावाचा इंग्रज हे दोघे रायगडावर जायला निघाले. महाराज नुकतेच रायगडावर आले होते. कामात होते म्हणून त्यांना दीड महिना खालीच थांबवून ठेवलं. वर बोलावल्यावर महाराजांनी त्यांना प्रश्न केला की काय नक्की ठरलंय तुमचं ते एकदाच सांगून टाका. शेनव्याने पैसे मागितल्यावर परत महाराज म्हणाले, अहो आमच्याकडे रोख पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला गोवळकोंड्याला पाठवलं ना. मी एक उपाय सुचवतो. बरं एक काम करा. तेवढ्या किमतीची चांदी किंवा सोनं तुम्हाला देऊन टाकतो. मग उपाय म्हटल्यावर शेनवेच्या पोटात गोळा आला. आता शेनव्याकडे ऑथॉरिटी नाही म्हणून तो परत मुंबईला आला. त्या काळचा प्रवास हा घोडा, उंट वगैरे यावर करावा लागत असे. महाराज त्यांना कसे फिरवतायत बघा. त्या शेनव्याला बघताच अधिकाऱ्याला कळलं की याही वेळी त्याच्या हाताला काही लागलं नाही. या काळात तो मोलिव्हेरर रायगडावर थांबला आणि काही जमतंय का याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला कसलं जमतंय. 15 दिवसांनी तो देखील परत आला. तो इंग्रज अधिकारी शेवटी वैतागला आणि शेनवे आणि मोलिव्हेररला म्हणाला की आता जे मिळते ते घेऊन या, नाहीतर नंतर काहीच हाती लागणार नाही. नारायण शर्मी परत रायगडावर जायला निघाला. परत त्याला महाराजांनी महिनाभर पायथ्याशी थांबवून ठेवलं. वर आल्यावर महाराज चढत्या स्वरात म्हणाले, काही ठरवलंय का तुमचं? शेनवी म्हणाला की काहीही द्या महाराज, काहीही द्या. महाराज एकदम शांतपणे म्हणाले की तसं नाही, मला कळलं पाहिजे की सोनं पाहिजे की चांदी पाहिजे ते. शेनवेच्या पोटात पुन्हा गोळा आला पण तो म्हणाला, महाराज काहीही द्या. महाराज मोरोपंतांना म्हणाले की याला जामदारखान्यात घेऊन जा आणि चांदी देऊन टाका आणि हे सगळं हुंडी वगैरे प्रकरण मिटलं असं लिहून घ्या. आता मोरोपंतांनी शेवटची कामगिरी बजावली. ते म्हणाले, इथे रायगडावर चांदी 28 रुपये प्रति शेर आहे बरं का. शेनवी चमकलाच. तो म्हणाला की अहो सगळीकडे चांदी 23 रुपये प्रति शेर आहे. आता हा भाव जाणून घेण्यासाठी परत मुंबईला जायची हिंमत शेनवेत नव्हती. त्याने ती चांदी घेतली. तो मुंबईला आल्यावर त्या इंग्रज अधिकाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला त्यात त्याने लिहिलंय, सुमारे 1.5 वर्ष चाललेल्या या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 रुपये प्रति शेर असलेली चांदी 28 रुपये प्रति शेर विकून हे प्रकरण निकालात काढलं. या सगळ्या व्यवहारात आपल्याला 22.5% तोटा आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वराज्याच्या पंतप्रधानांच्या गनिमी काव्याची ही खूप कमी
जणांना माहीत असलेली गोष्ट. महाराज किती मुत्सद्दी होते हे या गोष्टीवरून लक्षात येतं. तुम्ही ही ऐतिहासिक स्टोरी आणि गमतीशीर स्टोरी पूर्ण ऐकली त्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.